मुंबईच्या महापौर नव्या वादात सापडण्याची शक्यता आहे। महापौरांच्या प्रसिद्धीसाठी मनपा 25 लाखांचा खर्च करणार आहे। सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी स्थायी समितीमध्ये त्यासाठी आता प्रस्ताव येणार आहे। 1 वर्षासाठी निविदा मागवण्याचा आज हा प्रस्ताव सादर करण्यात येईल आणि मुंबईच्या महापौरांचे खर्च वाढे अशा प्रकारे होतात। महापौरांच्या सोशल मीडियाच्या प्रसिद्धीसाठी मुंबई महानगरपालिका अशा प्रकारे 25 लाखांचा खर्च करणार आहे। महापौरांचा सोशल मीडिया सांभाळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये आज हा प्रस्ताव येईल। महापौरांच्या प्रसिद्धीसाठी 1 वर्षासाठीची ही निविदा मागवण्याचा आजच्या स्थायी समितीमध्ये हा प्रस्ताव येणार आहे आणि या प्रस्तावावरून पुन्हा महापौर रितू तावडे यांच्यावर टीका होण्याची शक्यता आहे। 1 वर्षाच्या प्रसिद्धीसाठी 25 लाखांहून अधिकचा हा खर्च असणार आहे। 1 ऑगस्ट 2026 ते 31 जुलै 2027 या 1 वर्षाच्या कालावधीसाठी 25,12,786 लाख रुपये महापौरांच्या प्रसिद्धीसाठी मुंबई महानगरपालिका खर्च करणार आहे। तर या संदर्भात अर्थातच आज राजकीय वातावरण नेमकं मुंबई महापालिकेमध्ये काय असणार आहे हे बघणं खूपच औत्सुक्याचं ठरेल आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील देण्यासाठी माझे सहकारी ओम देशमुख आपल्याबरोबर जोडला गेलेला आहे। आपण ओमकडून या संदर्भातली आणखी माहिती जाणून घेऊया। ओम, इतका मोठा खर्च 25 लाखांचा खर्च केवळ प्रसिद्धीसाठी, तोही मुंबई महानगरपालिका कुठली कामं करते यासाठी, एकतर या प्रस्तावावर आज घमासान होण्याची शक्यता आहे। कशा पद्धतीने आज या सगळ्या घडामोडी घडतील? निश्चितच खरं तर लोकांशी संवाद साधायला काय लागतं तर त्यासाठी हा प्रस्ताव आणि या प्रस्ताव लोकांशी संवाद साधण्यासाठी 25 लाख रुपये लागतात। महापौरांनी ज्या पद्धतीनं सोशल मीडिया सांभाळण्यासाठी हे कंत्राट आणि प्रशासनाच्या वतीने हे कंत्राट काढलं जाते, निविदा काढली जाते आणि ज्यावर आज खरं तर स्थायी समितीमध्ये एकमत होऊ शकतं, ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी गेल्या काही दिवसापासून चालल्यात, त्यामुळे मुंबईच्या महापौर रितू तावडे ज्या भाजपच्या वतीनं खरं तर महापौर पदासाठी निवडल्या गेल्या त्या पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता या निमित्तानं निर्माण झाली। याआधी 3 कोटी त्यानंतर 3.5 कोटी अशा विविध कोट्यवधी रुपयांच्या उलाढाली महापौरांच्या निवासस्थान, कार्यालय आणि इतर गोष्टींसाठी करण्यात आल्या होत्या। त्यात अजून एक भरीसभर म्हणून 25 लाखांचं हे नवं कंत्राट त्यांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी देण्यात येणार असल्याचं कळतंय। अर्थात त्यावर औपचारिक पद्धतीनं आज शिक्कामोर्तब होणार असलं तरीसुद्धा महापौरांसाठी आलेला हा प्रस्ताव निश्चितच फेटाळला जाणार नाही याची विशेष काळजी मात्र घेतली जाईल आणि एकंदर मागचा इतिहास पाहिला तर या पद्धतीनं हे सुद्धा टेंडर जे आहे, ही जी निविदा आहे ती पास होईल अशा प्रकारची चर्चा महापालिकेच्या वर्तुळात आहे। आपण सातत्यानं जर पाहायला गेलं तर मुंबईच्या महापौर रितू तावडे या कायमच काही ना काही स्वरूपाच्या वादात अडकलेल्या आहेत। आधी गाड्यांवर लावलेले दिवे असतील, त्यानंतर महापौर बंगल्यासाठी केलेली भरमसाठ निविदेची जी काही तरतूद असेल, या सगळ्या गोष्टी लक्षात घेता पुन्हा एकदा 25 लाखांच्या या सगळ्या गोष्टीमुळे महापौर अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे राणीबागेच्या कंत्राटाप्रमाणे हे कंत्राट मागे घेतलं जातं की पुन्हा एकदा महापौर बंगल्यावर जो खर्च झाला त्या पद्धतीनं कुठलाही विचार न करता बेमालूमपणे 25 लाखांचा खर्च महापौरांच्या प्रसिद्धीसाठी केला जातोय हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। खरं तर महापालिका निवडणुकांमध्ये मोठ्या अपेक्षा भाजपकडनं लोकांना दाखवल्या गेल्या होत्या की आम्ही बदल मुंबईमध्ये करणार आहोत, परंतु अशा पद्धतीचा बदल जर होत असेल तर निश्चित स्वरूपात या सगळ्या गोष्टींवर महापालिकेनं जी काही कामं केलेली आहेत ते दाखवण्यासाठी किंवा त्याची प्रसिद्धी करण्यासाठी अशा प्रकारे जर सोशल मीडियाचा वापर होत असेल तर ही कामं दिसली पाहिजेत, हे सगळ्यात मुख्य आहे आणि त्यानंतर आपण प्रसिद्धीचा विचार केला पाहिजे। मात्र आता अर्थातच यावरून कशा प्रकारे सगळं घमासान होतं हे आपल्याला बघायचं आहे।